सुनील तटकरेंची शशिकांत शिंदे यांच्यावर टीका, श्रद्धांजलीच्या लेखात नको ते उल्लेख कशाला केले, थेट विचारला सवाल। भाजपाच्या इशाऱ्यावर दादांनी पक्ष फोडला, शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या मुखपत्रामध्ये केलं सांकेतिक वक्तव्य। राज ठाकरेंची मारहाण प्रकरणातून सुटका नाहीच, उत्तर भारतीयांना मारहाण केल्याप्रकरणी एप्रिल महिन्यात न्यायालयात हजर व्हावंच लागणार। चंद्रपुरात ठाकरेंच्या नगरसेवकांनी लाचखोरी केली, मनसेचा गंभीर आरोप, मातोश्रीच्या कारनाम्याचे संदीप देशपांडे पुरावे देणार। विलीनीकरणानंतर पक्ष नेतृत्व अजित पवारांकडेच देणार होतो, शशिकांत शिंदे यांचा दावा। नको त्या लोकांनी विलीनीकरणाचे सल्ले देऊ नयेत, राष्ट्रवादीच्या नेत्यांचं एकत्रित वक्तव्य। साऊथ ब्लॉकमध्ये झाली मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाची शेवटची बैठक, सेवा तीर्थ या नव्या प्रशासकीय वास्तूत पंतप्रधान कार्यालयाचे स्थलांतर, यापुढचं कामकाज आता नव्या कार्यालयातून। दादरचे रस्ते झाले मोकळे, परिसर झाला फेरीवाला मुक्त, मुंबई महानगरपालिकेची फेरीवाल्यांच्या विरोधामध्ये धडक कारवाई सुरूच, बांगलादेशी घुसखोर फेरीवाल्यांवर अंकुश ठेवला जाणार। लाचखोरीच्या प्रकरणामध्ये नरहरी झिरवाळ नरम पडले, कर्मचाऱ्याची लाचखोरी अंगाशी येणार, विभागात जे झालं त्याची जबाबदारी स्वीकारली। नरहरी झिरवाळ यांना पदावरून हटवा, विरोधकांची सरकारकडे संयुक्त मागणी। लाचखोरीचा रोग मुंबई महानगरपालिकेतही पोहोचला, 50,000च्या लाचखोरीसाठी मुंबई महापालिकेचे 2 कर्मचारी अटकेत। मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरूच, मराठवाड्यात 310 जणांना मिळाली प्रमाणपत्र, हैदराबाद गॅझेटियरनुसार 24 जणांचे अर्ज फेटाळले। शिवसेनेच्या मंत्र्यांचे चेहरे बदलणार, पीएमसी निवडणुकीतल्या अपयशाच्या नंतर शिंदेंचा भर पक्ष बांधणीकडे। रवींद्र चव्हाण यांना कार्यकारिणीच मिळेना, 8 महिन्यांपासून वापरतायत बावनकुळेंची कार्यकारिणी। नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी हतबल, शेतकऱ्यांची व्यथा संसदेमध्ये मांडली खासदार भगरे यांनी। अभिनेता रणवीर सिंग धमकी प्रकरणामध्ये आवाज निघाला हॅरी बॉक्सरचा, हॅरी बॉक्सर बिश्नोई गँगचा सदस्य।